नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालन्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक गणितीय पदावली दिलेली आहे। या गणितीय पदावलीमध्ये जवळपास एकूण 27 पदं तुम्हाला दिलेली आहेत। या 27 पदांचं उत्तर आपल्याला काढायचं आहे। अशा क्रमिकेमध्ये बघा, आपण पाहू शकतात की यामध्ये जवळपास 5 पदांची एक क्रमिका तयार केलेली आहे, ज्यामध्ये 3 5 6 2 4 3 5 6 2 4 3 5 6 2 4 अशा पद्धतीने त्यामध्ये गट पडलेले आहेत। तर 5 पदांचा म्हणजेच 5 पद आहेत, त्या 5 पदांचा एक गट तयार झालेला आहे। म्हणजेच असे 5 गट आणि 2 पद आपल्याकडे शिल्लक राहणार आहेत, हे लक्षात असू द्या। मग एका गटाचं उत्तर काय येत आहे ते आपण बघू। एका गटाचं उत्तर आपल्याकडे येणार आहे ते म्हणजेच इथे दिलेल्या क्रमिका आपण लिहून घेऊया। 3 अधिक 5 वजा 6 अधिक 2 आणि वजा 4 हा एक गट आहे। अधिक अधिक म्हणजे ज्यांच्याकडे प्लसचे चिन्ह आहेत त्यांना आपण प्लस करून घेऊ। 5 आणि 3 8 आणि 2 10 मायनस मायनस पुन्हा 10च होणार आहे, म्हणजेच एका गटाचं उत्तर येणार आहे आपल्याकडे 0। मग एका गटाचं जर उत्तर 0 येणार असेल तर आपल्याकडे 5 गट आहेत, त्या प्रत्येकी 5 गटाचं उत्तर काय येणार आहे 0 येणार आहे। आता आपल्याकडे राहिलेले जवळपास हे 25 पद झालेले आहेत, म्हणजे हे 25 पद आहेत। म्हणून आता आपण 26वे पद आणि 27वे जे काही पद आहे हे पदे लिहून घेऊयात। तर ती पदे कोणती आहेत तर क्रमाने येणारी ती पद आहेत 3 अधिक 5। म्हणून याचं उत्तर येणार आहे 0 अधिक 0 अधिक 8, म्हणजेच या सर्व क्रमिकेचं उत्तर येणार आहे 8, जो आपल्याला पर्याय क्रमांक बी दिसतो। या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न सोडवायचा आहे। तर या क्रमिकेचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 8। व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। अशा पद्धतीचे प्रश्न सोडण्यासाठी, नवीन नवीन प्रश्न घेऊन येण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद। दिसतोय।